बघा पहिल्यांदा हे बघा काय सांगितलं रे, आकृतीचं क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलंय. हे तर एक महत्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये काय आहेत रे, वेगवेगळ्या आकृत्या आहेत. मग याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट म्हणजेच काय, AED हा एक त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण. इथं काटकोन झाला आहे, काटकोन त्रिकोण आहे. त्यानंतर बघा दुसरा त्रिकोण आहे तो म्हणजे DCM हा एक त्रिकोण आहे, ठीक आहे. आणि एक आयत आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये दोन त्रिकोण आहेत, एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आणि एक आयत आहे, ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ पाहिजे असेल तर दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढायला पाहिजे आणि एका आयताचं क्षेत्रफळ काढायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर लक्षात ठेवायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर पाय आणि उंची, आणि काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू. मग आता बघा ह्याची किंमत किती आहे, बघा AE ची किंमत 3 आहे आणि DE ची किंमत किती असेल तर बघा ह्या आयताच्या समोरची बाजू आहे म्हटल्यानंतर ही किती झाली 4, ठीक आहे. मग आता बघा ही EB ची किंमत जर 15 असेल तर DC ची किंमत किती येणार रे, 15. ही गोष्ट आपल्याला महत्वाची आहे. मग आता इथं बघा पहिल्यांदा त्रिकोणाचं क्षेत्रफळ, कोणत्या त्रिकोणाचं, एकूण बघा इथं दोन त्रिकोण आहेत, एरिया ऑफ ट्रायंगल AED, त्याच्यानंतर अधिक काय होणार, एरिया ऑफ रेक्टँगल DEBC, अधिक काय करायला पाहिजे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल DCM. ओके. मग आता ह्याचं एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं असेल तर काय करणार, ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार 1/2 3 गुणिले 4. बघा ही व्यवस्थित पहिल्यांदा तुम्हाला वेळ लागू दे, लिहित असताना व्यवस्थित शांतपणाने लिहित चला, ठीक आहे. कसं वाटेल तसं लिहिलं तर नंतर तुम्हालाच लक्षात येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित असावं. आता एरिया रेक्टँगल, रेक्टँगल म्हटल्यानंतर हा काय झाला, आयत आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय येणार, लांबी गुणिले रुंदी, लांबी किती 15 गुणिले रुंदी 4, अधिक परत त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 1/2. आता इथं मात्र पाया येणार, DC कोणता येणार, पाया किती आहे 15 आणि उंची किती येणार 6. झालं बघा, 3 चौक 12, 12 भागिले 2 म्हणजे 6, अधिक 15 चौक 60. ओके. अधिक इथे काय होणार, 2 त्रिक 6, 15 त्रिक 45. बघा 60 अधिक 6 66, 66 अधिक 45 करायचं आपल्याला, किती येणार 111. आपलं हे चौरस एकक काय येणार, चौरस एकक. मी सेमी दिलेलं नाही काय नाही, ह्याच्या पुढे काय येणार आहे, चौरस एकक. ओके. त्यानंतर बघा त्याच्या पुढलं काय आहे, एका आयताची लांबी, लांबी दिली आहे तुम्हाला 4x अधिक 5 आणि रुंदी किती लिहायला 2x वजा 3. परिमिती बरोबर तुम्हाला एवढी दिली आहे, तर आयताचं क्षेत्रफळ काढायला सांगितलं. पहिल्यांदा बघा लांबी बरोबर काय ते लिहून ठेवूया आपण, नंतर हे काय होतात प्रॉब्लेम तयार होतात. तर आपण पहिल्यांदा इथं लांबी लिहिली, रुंदी बरोबर लिहूया. रुंदी बरोबर काय आहे तर किती 2x वजा 3 आहे आणि आपल्याला परिमिती किती दिली आहे. आता मी डायरेक्ट परिमितीचं सूत्रच लिहिणार आहे. परिमिती बरोबर सूत्र काय तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. मग 2 लांबी किती आहे बघा रे आपली 4x अधिक 5 अधिक रुंदी किती आहे 2x वजा 3 आणि परिमिती ऍक्च्युअल मध्ये आपल्याला किती दिली आहे 40. इथं आहे परिमिती. मग आता बघा 2 कंसात काय येणार, हे 4x अधिक हे 2x झाले किती 6x आणि 5 मधून 3 गेले राहिले किती 2 म्हणजे अधिक 2. आता बघा इथं 40 आहे, हे 2 इथं गुणिले, इकडे आल्यानंतर काय होणार, हे 2 इकडे गेल्यानंतर भागिले, 2 ने याला भागलं तर काय होणार बघा 20. 20 बरोबर काय येणार 6x अधिक 2. आता हे 2 इथं अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार वजा, म्हटल्यानंतर आपल्याला मिळेल काय तर 20 वजा 2 म्हणजे किती येणार 18, म्हणजे 6x बरोबर 18. आणि मग x बरोबर मी डायरेक्ट तोंडीच सांगतो, x बरोबर किती येणार 3. हे तर 6 गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले, 6 त्रिक 18. आता बघा त्याच्यावरून लांबी काढायची, लांबी किती येणार रे, इथं x ची किंमत किती ठेवणार 3, 3 चौक 12, 12 अधिक 5 किती येणार 17. आणि रुंदी बरोबर किती येणार, इथं 3 दुनी 6, 6 वजा 3 किती येणार 3, म्हणजे 17 आणि 3 झालं. सांगा आता आयताचं क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ किती येणार, लांबी गुणिले रुंदी 17 गुणिले 3, 17 त्रिक 51. चौरस सेमी, आता मात्र सेमी का, इथं तुम्हाला एकक दिले काय सेमी, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढलं गणित कोणतं आहे, पुढलं गणित कोणतं आहे, दुधाच्या एका पिशवीची लांबी किती आहे 18 सेमी आणि रुंदी किती आहे 12 सेमी. त्यानंतर 3.6 मीटर लांबीच्या चौरस आकृती तुकड्यात जास्तीत जास्त किती पिशव्या बसतील. तर इथं बघा 3.6 मीटरचा तुकडा म्हणजेच आपल्याला बघा
मीटरचं पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये करायला पाहिजे. 1 मीटर बरोबर किती असते रे? 100 सेंटीमीटर. मग आता आपल्याकडे किती आहे रे? 3.6 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? किती होणार रे? 360 सेंटीमीटर. किती होतात? 360. म्हणजे बघा, हा जो चौरस आहे त्याची एक बाजू 360, दुसरी बाजू सुद्धा किती असणार आहे? 360. आणि याच्यामध्ये बघा, आपल्याला 18 सेमी लांबीची आणि 12 सेमी रुंदीची आपल्याला पिशवी बसवायची आहे. एक पिशवी आपण इथे घेतली तर इकडल्या साईडला 18 आणि इकडल्या साईडला 12. मग आता बघा, हे किती अंतर असणार आहे रे? 360. मग 360 भागिले जर 12 केलं, 360 भागिले 12 केलं तर 30. म्हणजे इथं अशा अशा किती पिशव्या बसू शकतात? 30 पिशव्या बसू शकतात. म्हणून इथं बघा 30 लिहिलं. आणि या बाजूला जर आपण बघितलं, 18 न जर विचारात घेतलं तर 18 ने याला जर भागलं तर आपल्याला किती मिळणार? 18 दुनी म्हणजेच 18 दुनी 36. म्हणजे इकडे अशा 20 पिशव्या बसू शकतात अशा. मग ह्या 20 पिशव्या, ह्या लाईन मध्ये 20 पिशव्या आणि इकडे ह्या लाईन मध्ये किती? 30 पिशव्या. टोटल पिशव्या काढायला सांगितल्यात म्हणून काय करणार? 20 गुणिले 30 म्हणजे किती मिळणार आपल्याला? 600. असं आपल्याला मिळतं. त्यानंतर बघा, पुढलं हे गणित आपण बघू शकतोय. रेखांकित भाग. रेखांकित भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? रेखांकित भागामध्ये पहिली गोष्ट, हा इथे एक चौरस आहे. मग चौरस जर असेल तर ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू कशी असणार आहे? समान. म्हटल्यानंतर इथं 8 झालं. आता ह्याचा कर्ण किती आहे? 10. हा काटकोन त्रिकोण आहे. आपल्याला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाहिजे आहे. कर्ण 10 दिलाय, बाजू पाहिजे आपल्याला माहिती. मग त्यासाठी आपल्याला काय करणार? पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. 10चा वर्ग बरोबर काय येणार? 8चा वर्ग अधिक मला डीई ची लांबी माहित नाही म्हणून डीई चा वर्ग म्हणतो मी. ठीक आहे. बघा, आता मी जरा फास्ट सोडवायला लागलोय. तर इथं लक्षात ठेवायचं 100 बरोबर 8चा वर्ग 64 अधिक डीई चा वर्ग. हे 64 अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? वजा. डीई चा वर्ग बरोबर काय मिळणार आपल्याला? 100 वजा 64 म्हणजे किती आलं? 36. म्हणजे डीई ची किंमत आपल्याला किती मिळणार? डीई बरोबर किती येणार? 6. म्हणजे बघा, ह्याची किंमत 6 आली. मग हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय येणार? 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 6. 8 संग 48 भागिले 2 किती म्हणणार? 24. किती येणार? ते काय असेल? चौरस मध्ये आपण चौरस एकक काय म्हणणार? चौरस एकक. सेंटीमीटर वगैरे काय दिलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय केलंय बघा, पुढलं गणित. याच्यामध्ये काय आहे? तुमचा जो पहिल्यांदा चौरस आहे तो कोणता आहे बघा? पी क्यू आर एस. आणि ह्याच्यामध्ये रेखांकित भाग जो आहे तो सोडून हा जो भाग आहे हा आपल्याला एक महत्वाचा भाग मिळतो. इथं बघा, ह्याचा व्यास किती आहे? 14. हे अर्धवर्तुळ आहे. लक्षात ठेवायचं, इथं 14 असेल तर इथं पण किती असणार आहे? 14च. कारण हे टोटल किती आहे? 28 आहे. म्हटल्यानंतर बघा, पहिल्यांदा तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ काढायला पाहिजे. आणि हे अर्धवर्तुळ आणि हे अर्धवर्तुळ म्हणजे एक वर्तुळ. ठीक आहे. एका वर्तुळाचं ज्याचा व्यास किती आहे? 14 आहे. व्यास 14 आहे, लक्षात ठेवायचं. किती आहे? व्यास 14 आहे. त्याचं काय करायला पाहिजे? क्षेत्रफळ वजा करायला पाहिजे. मग चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यांदा काढूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय ना? बाजूचा वर्ग ना? बाजू वर्ग. बाजू किती आहे? 28. 28 चा वर्ग किती येतोय तुम्ही बघा. किती? 784. हा आपला झाला वर्ग. आता बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायला पाहिजे आपल्याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय असते? पाय आर वर्ग. पायची किंमत किती असते? 22/7 गुणिले आर किती? 7. लक्षात ठेवायचं. 14 घेतला असलं तर चुकलं. मग इथं 7 ला 7 काय होईल? निघून जाईल. आणि 22 सत्ते 154. हे माहित नाही मला, पाठ नसणार आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर बघा की 22 सत्ते 154 येतं. आता इथं वजाबाकी करा. थोडंसं पाहिजे तर इकडे लिहितो मी ते 154 डायरेक्ट. किती येणार? 0, 3 आणि 6 काय येणार? मग चौरस सेंटीमीटर वगैरे काय असेल एकक. ठीक आहे. असं आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर या गणितामध्ये काय बघा रे, हा एक चौरस आहे. कोणता? XYZW हा एक चौरस आहे. चौरसाची बाजू किती दिली? 21. आता बघा, इथं हे एवढं माप किती दिले रे? 7. हे एवढं माप किती दिलंय? 7. मग हे राहिलं शिल्लक किती? 7. कारण 7 त्रिक 21 बरोबर. मग आता आपल्याला बघा, हा मधला भाग काढून टाकायचा आहे. मग हा मधला भाग काढून टाकण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा बघा, हा जर वर्तुळाचा जर एक भाग बघितला तर हा कितवा भाग आहे रे? 1/4 भाग आहे. बरोबर आहे. चौथाई म्हणतो आपण किंवा चौथा भाग आहे. मग आता बघा, इथून
जर मी असं केलं, एवढ्या सगळ्याचं जर क्षेत्रफळ काढलं पहिल्यांदा, कुठलं क्षेत्रफळ काढायचं ह्या मोठ्या भागाचं, त्या मोठ्या भागाचं क्षेत्रफळ काढलं तर काय होणार आहे, त्याची त्रिज्या किती असणार आहे, 14. किती असणार आहे, 14. 7 दुनी 14 एवढी त्रिज्या येणार आहे. कुणाची, ह्या मोठ्या वर्तुळ पाकळीची. लक्षात येते का माझा? बघा इथं आता मी पाहिजे तर कलर थोडासा बदलतो आणि पाहिजे तर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, बघा इथून, एकच मिनिट, इथून इथून इथपर्यंतची त्रिज्या पाहिजे आपल्याला. मग ती 7 अधिक 7 किती होणार आहे, 14. आणि हा कितवा भाग आहे रे, चौथाही भाग आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ तर काढायचंच, नो डाऊट. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढूयाच. वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं येणार रे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ बरोबर काय येणार, 22/7 गुणिले 14 गुणिले 14. मी पहिल्यांदा मोठ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायला लागलोय. मग इथं किती येणार, 7 दुनी 14 आणि किती मिळते आपल्याला, 616. बरोबर आहे. 22 दुनी 44 आणि त्याला गुणिले किती येणार, 14. वाटल्यास आपण करूया पाहिजे 44 गुणिले 14. 14 चोक 56 6, ह्याच्याला किती 5. 14 चोक 56 आणि 5 किती येणार, 61. ओके, हे झालं पहिल्यांदा कुणाचं, ह्या मोठ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता हे छोट्या जर काढायचं झालं एवढ्या भागाचं, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, त्रिज्या किती घ्यायची, 7. हा, आता हे झालं पूर्ण वर्तुळाचं, भागिले काय करायला पाहिजे, 4. कारण का हे चौथाई आहे म्हणून याला काय करायचं, 4 न भागायचं. 4 न भागाने सांगा बघूया, 154. ठीक आहे, आता बघा हे आपल्याला मिळालं 154. आता 7 त्रिज्या घेऊन पण आपल्याला करायला पाहिजे. मग 154 बरोबर आहे ना, हा ठीक आहे. त्यानंतर बघा परत वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, 22/7 गुणिले 7 गुणिले 7. हे 7 ला 7 गेले, 22 ते 154. आणि त्याला परत कितीने भागायचे, 4. 4 न भागा किती मिळणार, 4 त्रिकम 12, 38.5. ठीक आहे, आता बघा ह्यातून हे वजा केलं की मला केवढ्याचं क्षेत्रफळ मिळेल रे, ह्या भागाचं, जो रिकामा भाग दिसतोय त्या रिकाम्या भागाचं क्षेत्रफळ किती होणार रे, 154 वजा 38.5 बरोबर किती येतंय, 115.5. हे जे आलं ते ह्या भागाचं क्षेत्रफळ आहे. मग आता पूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ काय करायला पाहिजे, वजा करायला पाहिजे. करून टाकूया वजा. काय मिळणार आपल्याला, पहिल्यांदा चौरसाचे क्षेत्रफळ काढा. चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग बरोबर काय येणार, 21 चा वर्ग 441. आणि त्यातनं किती वजा करायला पाहिजे, 115.5. बघा वजाबाकी करा, इथं 5 येणार, 5 आणि 1 6, 6 आणि किती 5 11, ह्याच्याले 1, त्याच्यानंतर काय ना 1 ने 1 2 म्हणजे 2 आणि 325, 325.5. त्यानंतर पुढलं गणित कुठलं आहे बघा, हे याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसतंय, याची त्रिज्या किती आहे, 7. पहिल्यांदा पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढल्यानंतर मग कुणाचं ह्याचं वजा घालायचं हे. ठीक आहे, आता बघा हे एक अर्ध वर्तुळ आहे आणि हे एक अर्ध वर्तुळ आहे, दोघांचं मिळून एक वर्तुळ, परंतु त्याचा व्यास किती असणार आहे, 7. व्यास किती असणार आहे, 7. ओके, आणि त्रिज्या किती ना 3.5. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा पूर्ण वर्तुळाचं, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येणार रे, तर 22/7 गुणिले 7 गुणिले 7. बघा 7 ला 7 गेले, 154 झाले. ठीक आहे, आता बघा 7 त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ, लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय ना, 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5. ठीक आहे, आता बघा मी पहिल्यांदा 7 न भागत बसणार नाही, मी काय करतोय 22 गुणिले 35 गुणिले 35 वर्ग किती येतो रे, 5 चा वर्ग 25 करायचा आणि 3 च्या पुढली संख्या 4, 3 चौक 12 बरोबर का. आणि दशांश चिन्ह कुठे येणार, इथं मध्ये, कारण का 2 घरं दशांश चिन्ह आहे का, असं काहीतरी शिकलोय का आपण. हा, त्याला गुणिले हे 22 भागिले हे 7. आता 7 न भाग देऊया, याला किती मिळणार वगैरे, 7 एके 7 उरले किती 5 बरोबर आहे. 7 7 49 उरले किती 3, 7 5 35, 22 पंचा धागुदर्शे, हातच्या आले 11, 22 7 मला येत नाही, तुम्हाला सांगा
किती 22 7 154 154 हा म्हणूनच मी म्हटलं मला येत नाही तुम्ही सांगा 22 7 किती आहे 154 अधिक 11 किती येणार 165 आहे का बरोबर 154 अधिक 11 किती येणार 165 म्हणजे भाग 165 लिहिलं 16 शिल्लक राहिले 22 एके 22 आणि 16 22 आणि 16 38 38.50 हे तुमचं काय असणार आहे उत्तर आपल्या लघु वर्तुळाचं काय मिळालं क्षेत्रफळ त्याला भागिले किती करायला पाहिजे 4 सॉरी भागिले 4 कशाला पाहिजे नको तर आपल्याला वर्तुळाचं पूर्ण इथं काढलंय आता हे 154 मधनं हे काय करायचं 38.5 वजा घालायचं कारण का ते घालून टाकायला पाहिजे म्हणल्यानंतर काय येणार 154 वजा 38.5 किती मिळणार इथं 5 आले 8 आणि 6 14 ह्याच्याले 1 3 आणि 1 4 म्हणजे 1 आणि 1 किती आलं 116.5 एवढं आपलं काय मिळेल त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ येईल बरोबर आहे का बघा अरे 115 कसे हा 8 9 सॉरी 115 115.5 ओके असं आपल्याला याचं उत्तर मिळेल आणि त्याच्यानंतर शेवटचं गणित काय होतं इथं बघा थोडक्यात प्रत्येकाचं व्यास किती आहे 7 आहे प्रत्येकाचा व्यास 7 आहे म्हणल्यानंतर बघा ह्याच्यापासून एक वर्तुळ तयार होईल आणि ह्याच्यापासून दुसरं वर्तुळ तयार होईल म्हणजे 2 वर्तुळ आहेत त्यांचा व्यास किती आहे 7 म्हणल्यानंतर पहिल्यांदा बघा 7 व्यास असेल तर त्रिज्या किती झाली त्रिज्या किती झाली 3.5 म्हणल्यानंतर बघा पहिल्यांदा काय करायचं वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय मिळणार आपल्याला 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5 ओके मगासारखं झालंय बघा 22/7 गुणिले 12.25 7 न भाग द्या 7 1.75 आणि त्यांचा गुणाकार किती येणार 38.50 हे झालं कशाचं एका पूर्ण वर्तुळाचं अशी 2 आहेत म्हणून ह्याला गुणिले किती येणार 2 डायरेक्ट आता गुणिले 2 का कारण हे एक वर्तुळ तयार झालं बरं आहे का आणि ह्याच्यापासून एक तयार होणार आहे अशी 2 वर्तुळ तयार होणार आहेत म्हणून 2 ने याला गुणायचं किती होणार बघा रे 2 पंचे 10 0 अच्छाले 1 त्यानंतर 2 16 आणि 1 17 अच्छाले परत 1 3 2 6 आणि 1 7 म्हणजेच किती आहे ना 77 लक्षात आलं का असे आपल्याला काय मिळतात ही गणितं बघायला मिळतात आले डोक्यात